हॅलो, नमस्कार. आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2025 या संबंधित इकॉनॉमिक्स या विषयाचं पीओक्यू अनालिसिस घेणार आहोत. तर मी माझी थोडक्यात ओळख करून देतो. मी विक्रम पाटील. माझं BS ॲग्रिकल्चर आणि MA इकॉनॉमिक्स झालेलं आहे. आणि मी सध्या एक पब्लिक सेक्टर बँक्समध्ये ॲज अ ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ठीक आहे. तर आपलं हे सेशन आज पूर्ण 2018 ते 2024 या पीओक्यू अनालिसिस विषयी असणार आहे. 2018 ते 24 मध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाचे पूर्ण क्वेश्चन पेपर स्टडी करणार आहोत. त्याच्या रिलेटेड डाटा स्टडी करणार आहोत. आणि आपण जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते पण आपण आज कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला काय करून घेऊया, आपण सिलेबस बघून घेऊया. ठीक आहे. परीक्षेचं नाव काय आहे? महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2025. यामध्ये काय राहणार आहे सिलेबस? आता आपल्याला माहिती आहे 100 मार्क्सचा पेपर राहणार आहे. 1 तास वेळ असणार आहे. मराठी इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. सिलेबसमध्ये मी तुम्हाला फक्त अर्थव्यवस्था बघा, कुठेही सिलेबसमध्ये अर्थशास्त्र किंवा आपण जे म्हणतो आर्थिक व्यवहार असा कुठंच सिलेबसमध्ये उल्लेख नाहीये. तर उल्लेख असा आहे की अर्थव्यवस्था. ठीक आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे दोन पार्ट केलेले आहेत सिलेबसमध्ये. खूप खूप इम्पॉर्टंट आहे बघा. आपण म्हणतो सिलेबस किती आपल्याला आपल्या बॉर्डर ठरवतो ना, या लाईन्स होऊन समजतात. आज मी ज्यावेळेला पूर्ण पीओक्यू अनालिसिस कंप्लीट करेन ना, त्यावेळेला तुम्हाला सिलेबस विषयी सगळ्याच गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. तर आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत? राष्ट्रीय उत्पन्न आहे, शेती आहे, उद्योग आहे, परकीय व्यापार आहे, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. ठीक आहे. तर आपण जो अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार आहे ह्या पॉईंटला धरूनच आपण अभ्यास कंबाईन गट ब साठी आपण केलेला पाहिजे. ठीक आहे. आता या वर्षीची ऍड आपल्याला माहिती आहे काय? जाहिरात आली 2025ची. 9 नोव्हेंबरला एक्सपेक्टेड डेट होती, पण आयोगाने ते पुढे एक्सटेंड केलेली आहे. त्यामध्ये STIच्या 279 जागा आहेत, ASOच्या 3 आहेत, PSIच्या 392 आहेत. SRच्या जागा ऍड होतील. बरोबर आहे. टोटल हे 674 जागेसाठी ऍड राहणार आहे. ठीक आहे. आता जर कंबाईन गट ब जर आपण सिलेबस बघितला, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, चालू घडामोडी असेल, राज्यशास्त्र असेल, सामान्य विज्ञान असेल, अंकगणित असेल, बुद्धिमापन चाचणी असेल. जर आपण बुक लिस्ट जर विचार केला तर बुक लिस्टमध्ये काय येणार? महाराष्ट्राचा इतिहासमध्ये जर आपण विचार केला तर 11वी स्टेट बोर्ड जुने. ठीक आहे. समाधान महाजन. ही फक्त बुक लिस्ट मी राज्यसेवा पूर्व परीक्षा संबंधितच आहे. ते आमच्या सिम्प्लिफाय कंबाईन जी टीम आहे त्यामार्फत आम्ही डिस्कस करून फक्त प्रिलिम म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला प्रिलिम मध्ये AR म्हणजे असिस्टंट रजिस्टरचा जो कट ऑफ आहे तो निघेल. त्या दृष्टीने आम्ही ही बुकलिस्ट तयार केली आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र इतिहासमध्ये 11वीचा स्टेट बोर्ड आहे जुने, खूप महत्वाचा आहे. त्यातून लाईन टू लाईन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. समाधान महाजन याच्यामध्ये पूर्ण 1857 ते पूर्ण इंडियन हिस्ट्री असेल सगळं त्यांनी कव्हर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका 2015 ते 2024. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल जर विचार केला तर सौदी सरांचं पुस्तक आहे. त्यामध्ये महाराष्ट्र तसेच भारताचा दोन्ही भूगोल कव्हर होतो. इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राचा भूगोलसाठी एक्स्ट्रा जर करणार असेल तर दीपस्तंभ करून ठेवा. परत आयोगाच्या प्रश्नपत्रिका. ठीक आहे. अर्थशास्त्र रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. किरण देसले सरांचा भाग 1 आहे. ठीक आहे. किरण देसले सरांचा भाग 2 आहे. बघा, ही 3 जरी पुस्तकं मी सांगितली असली तर रंजन कोळंबे किंवा किरण देसले सरांचा भाग 1 एवढं जरी केलं तर सफिशियंट आहे. फक्त अभ्यासक्रमानुसार आपण आज बघूया म्हणजे कोणता अभ्यासक्रम आहे आणि कोणते पॉईंट त्यातून कव्हर करायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल व बजेट 2025-26 आहे. आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2015 ते 2024. ठीक आहे. त्यानंतर राज्यशास्त्र आणि पंचायत राजचा विचार केला तर लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे. आणि पंचायत राजसाठी विचार केला तर किशोर लवटे. विज्ञान 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिका. चालू घडामोडीचा विचार केला तर परिक्रमा मंथली तुम्ही वाचतच असाल. त्यासोबत वृत्तपत्र लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स यापैकी एक ठेवा. सिम्प्लिफाईडची इयर बुक आहे, 3 मंथ आहे, ते रिव्हिजनला बरं पडतं. अंकगणित बुद्धिमत्ता मी एवढंच सांगेन की आयोगाच्या प्रश्नपत्रिकाच तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ट्रिक्सने सोडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. ही आहे आपली सर्वसाधारण बुक लिस्ट. हे बऱ्यापैकी सर्वांना माहित आहे. तरी मला वाटलं की आज आपण त्याच्याविषयी जरा बोलूया. त्यामध्ये आता आपण हा प्रोग्राम काय आहे, डेली रिव्हिजन बॅच काय असणार आहे, हे आमचा सिम्प्लिफाय IAS असा हा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामार्फत आम्ही हा प्रोग्राम राबवतो आहे. जे ऍस्पिरंट आहेत त्या ऍस्पिरंटना ऍक्च्युअल जो सिलेबस आहे, ऍक्च्युअल जो कंटेंट आहे किंवा ऍक्च्युअल MPSCचा फोकस आहे तो मुलांपर्यंत जावा.
आता साधारणतः आपण 45 दिवसाचा प्लॅन केलेला आहे, ठीक आहे. 30 सप्टेंबरला आपली बॅच लॉन्च चालू झालेली आहे. त्यामध्ये आपला आता सुरुवातीचे 4 ते 5 दिवस आपण पीओआयक्यू अनालिसिस फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेला आहे, ठीक आहे. मोड ऑनलाईन लाईव्ह असणार आहे, झूम सेशन असणार आहेत, आणि आम्ही रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल करण्याचा प्रयत्न देऊ. हे वेळ रात्री 9 ते 11, बघा रात्रीचं संध्याकाळची वेळ आम्ही मुद्दाम ठेवलेली आहे. दिवसभर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळावा आणि संध्याकाळी आमचे सेशन घेऊन त्यात सेशन अटेंड करून त्यात तुम्हाला अपडेट भेटावं, ठीक आहे. वेळेचं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर वैशिष्ट्य काय आहेत, आपण 5 दिवस पीवायक्यू घेणार आहे. 42 ते 45 दिवसाचा कोर्स असणार आहे. हार्डली 2 ते 3 तासाचे सेशन्स असणार आहे. आपण सेक्शनल टेस्ट ठेवणार आहे, आमच्या ॲप मार्फत सेक्शनल टेस्ट असणार आहे. आता अर्थशास्त्र समजा इतिहास आहे नेक्स्ट वीकमध्ये, तो संपला की लास्ट डेला आपली सेक्शनल टेस्ट राहणार आहे 50 मार्क्सची. त्याचं अनालिसिस सुद्धा आम्ही त्याच दिवशी कंप्लीट करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर फुल लेंथ टेस्ट, हे पूर्ण सिलेबस कंप्लीट झालं की आपली एक फुल लेंथ टेस्ट असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आपला हा लाईव्ह अँड रेकॉर्डेड असणार आहे. आणि आमचे जे ऑफिसर्स आहेत किंवा सगळेच जे एक्सपर्ट्स आहेत ते ऑफिसर आहेत, ऑलरेडी एमपीएससीतून मेन्स इंटरव्ह्यू, युपीएससी मेन्स इंटरव्ह्यू दिलेली लोक आहेत. तर असे अशी आमची टीम आहे. टीम बघून घ्या. सर नवनाथ सर आहेत, ते आता IAS आहेत, जॉईन आहेत आता. ते IDS होते, सिव्हिलमधून 542 रँक होती. असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स होते, ASO होते. नवनाथ सर आहेत. जीवन सर आहेत, ते PSI होते, तालुका कृषी अधिकारी होते. आता आहेत असिस्टंट डायरेक्टर रामेती चांगदेव सर आहेत, ते असिस्टंट डायरेक्टर आहेत, ते करंट रिलेटेड गाईड करणार आहेत. हरिदत्त माने सर आहेत, ते आता चीफ ऑफिसर म्हणून जॉईन आहेत. दिनेश नाळे सर आहेत, ACF त्यांचं सिलेक्शन झालं होतं, आता ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून जॉईन आहेत. धैर्यशील काळे आहेत, एक बँकर म्हणून आहेत, ते अंकगणित व बुद्धिमत्ता घेणार आहेत. स्वप्नील लाळगे सर आहेत, ते प्रोफेसर आहेत कॉलेजवर, ते तुम्हाला भूगोल रिलेटेड मार्गदर्शन करणार. तर हे असं शेड्यूल असणार आहे, ठीक आहे. हे शेड्यूल आम्ही आमच्या ग्रुपवर, टेलिग्राम लिंकवर हे सुद्धा PDF मी शेअर करेन. तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे हा शेअर करा. आम्ही पीओआयक्यू अनालिसिस घेतोय, यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून जातील, ठीक आहे. आता आपण आजचं सेशन सुरू करत आहोत. आजचं मेन सेशन आहे अर्थव्यवस्था, ठीक आहे. सिलेबसमध्ये आपल्या सिलेबसचं नाव काय आहे, आपल्या विषयाचं नाव अर्थव्यवस्था असं दिलेलं आहे, ठीक आहे. तर आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 9 टॉपिक त्यांनी दिलेत. राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती असेल, उद्योग असेल, परकीय व्यापार असेल, बँकिंग असेल, लोकसंख्या असेल, दारिद्र्य व बेरोजगारी असेल, मुद्रा आणि राजकोषीय नीती असेल, इत्यादी, ठीक आहे. आता शासकीय अर्थव्यवस्थामध्ये अर्थसंकल्प आहे, लेखा आहे, लेखा परीक्षण आहे, इत्यादी आहे, ठीक आहे. आपला पूर्ण जे टीचिंग राहणार आहे ह्या 9 आणि 4 13 टॉपिक्स रिलेटेड राहणार आहे. आणि आयोगाची पण बॉर्डर आहे, म्हणजे बघा आपण ज्या वेळेला बॉर्डर हा विचार करतो, तर ते बॉर्डर आयोगाची काय आहे, तर हा सिलेबस आहे. आणि दुसरं आपल्याला पीओआयक्यू वरून आज लक्षात येईलच, ठीक आहे. आता आपण पीओआयक्यू अनालिसिस जर मागच्या 2018 म्हणजे कंबाईन आपली एक्झाम आली 2018, त्यावेळीपासूनच ह्या कंबाईन सुरू झालेले आहे. तर 2018 ते 2024चा जर साधारणतः विचार केला, राष्ट्रीय उत्पन्न आहे म्हणजे GDP GNP रिलेटेड जो डाटा असेल त्याच्यावर साधारणतः एक दोन हार्डी क्वेश्चन एव्हरी इयर विचारलेलंच आहे, ठीक आहे. आता 2024ला तर 2 क्वेश्चन होते, GDP आणि GNP, ज्यांनी अटेम्प्ट दिला त्याच्या लक्षात आलं असेल. उद्योग 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 विषयी जर विचार केला, उद्योग आणि शेती, ठीक आहे, तर त्याच्यावर सुद्धा भर आहे. शेती आणि उद्योग मध्ये डेली प्रत्येक ऍडला आपल्याला 3 ते 4 क्वेश्चन इझिली दिसत आहेत, ठीक आहे. परकीय व्यापार, फॉरेन ट्रेड आपण म्हणतो, त्याला पण हार्डली 1-2 क्वेश्चन विचारलेत. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य बेरोजगारी, मुद्रा राजकोषीय नीती आणि अर्थसंकल्प. मॅक्झिमम वेटेज ह्या क्वेश्चन, म्हणजे आपण 15 क्वेश्चन आपण बघतो की 15 क्वेश्चन एव्हरी इयरला इकॉनॉमिक्सवर विचारले जात आहेत. त्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे ॲव्हरेज बँकिंगवर हार्डली एक ॲव्हरेज 2 ते 3 क्वेश्चन्स आहेत. दारिद्र्य व बेरोजगारी तर त्याच्या स्कीम्स असतील किंवा तेंडुलकर कमिटी असेल, रंगराजन कमिटी असेल, त्याच्यावर 100% क्वेश्चन, कोणताही क्वेश्चन पेपर काढा आपण कंबाईनचा घ्या, त्याच्यामध्ये एकही असेल ते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, प्रत्येक ऍडवर क्वेश्चन. आता लोकसंख्येत जर विचार केला तर नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीवरच बऱ्यापैकी हे सगळे जे क्वेश्चन दिसत आहेत ते सगळे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी रिलेटेडच दिसत आहेत, ठीक आहे. मुद्रा आणि राजकोषीय नीतीचा जर विचार केला तर आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी असेल किंवा गव्हर्नमेंटची आपली फिजिकल पॉलिसी असेल, त्यामध्ये FRBM ऍक्ट असेल, ह्याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन विचारले, ठीक आहे. त्यामध्ये आरबीआयचे क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह मेजर्स काय आहेत ते त्याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. राजकोषीय नीती तर फिजिकल डिफिसिट, प्रायमरी डिफिसिट, आता 2024ला पण प्रायमरी डिफिसिटवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थसंकल्प हा पार्ट येतोय. अर्थसंकल्पामध्ये आपण जर महत्वाचं बघितलं तर बजेट म्हणजे काय, बजेट कुठल्या आर्टिकलनुसार
एक प्रेझेंट केलं जातंय, किंवा बजेटमध्ये तरतुद्या काय आहेत, कशापासून आपला रेव्हेन्यू वाढतो, कुठं आपला खर्च केला जातोय, ठीक आहे. या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि आपण हे अर्थसंकल्प जे आहे 2000, आता आयोगाने जे क्वेश्चन विचारले त्या त्या अर्थसंकल्पावर त्या वर्षी क्वेश्चन विचारले, पण आपण सेपरेट सेशन, आपले जे इकॉनॉमिक्सचे 5 सेशन होणार आहेत त्यातले आर्थिक इकॉनॉमिक सर्वे आणि अर्थसंकल्पावर एक आपण सेपरेट 2 तास सेशन ठेवणार आहे. त्यामध्ये पूर्ण अनालिसिस आपण अर्थसंकल्पाचं करणार आहोत, ठीक आहे. लेखा परीक्षण म्हणजे कंट्रोल ऑडिटर जनरल, आता ह्या वेळेला कॅगवर क्वेश्चन विचारून गेला होता, ठीक आहे. तर लेखा परीक्षण काय आहे त्याचे, म्हणजे एक म्हणजे लेखा परीक्षण मध्ये काय काय गोष्टी त्यांनी ऑब्झर्व केल्या जातात. आता कॅगचं काम काय आहे, बरोबर आहे. ते ऑब्जेक्शन कधी घेऊ शकतो, किंवा हे असे क्वेश्चन विचारले, ठीक आहे. त्यानंतर इत्यादी, आता बघा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पण इत्यादी टॉपिक आहे, इत्यादी यामध्ये आपण WTO टाकू शकतो, IMF आहे. दारिद्र्य आणि बेरोजगार सोडून बाकीच्या रिलेटेड जे भारत निर्माण वगैरे स्कीम्स आहेत, ठीक आहे. WTO वर क्वेश्चन विचारलाय, IMF ने एक लिस्ट लावली GDP, नॉमिनल GDP वर कंट्रीची, त्यानुसार एक क्वेश्चन विचारलेला आहे. स्कीम्स वेगवेगळे विचारले आहेत, कमिटी वेगवेगळे विचारलेले आहेत. आज आपण ते बघणार आहोत, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही PDF मी शेअर करीन, हे तुम्हाला अभ्यासाला उपयोगी पडेल, ठीक आहे. आता आपण बघितलं इकॉनॉमिक्सचं अनालिसिस, ठीक आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचे माझ्या दृष्टीने तर टॉपिक सगळेच आहेत. बघा, आपण काय करतो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना, आपण साधारणतः काय करायचं, म्हणजे आपलं लॉजिक काय असतंय. आपण काय करतो साधारणतः, कोळंबेचं पुस्तक घ्यायचं, बरोबर आहे. पहिली लाईन स्टार्ट करायची, ते शेवटच्या पुस्तक संपलं की स्टॉप व्हायचं, बरोबर आहे. त्यामध्ये मला सांगा बरं, राष्ट्रीय उत्पन्न किती पेजचा टॉपिक आहे, उद्योग किंवा शेती असेल हा किती पेजचा टॉपिक आहे. परकीय वापर समजा, एवढे 11 जरी टॉपिक आपण व्यवस्थित केले तरी तुम्हाला 15 पैकी 10+ मार्क्स मिळणार आहेत, ठीक आहे. आणि याला जर करंटचा टच किंवा बजेट असेल किंवा त्याचा जर विचार केला तर 15 out of 15 तुम्हाला मिळणार आहेत. आपण काय करतोय, कोळंबे घेतोय, एक टॉपिक घेतोय, त्याच्या रिलेटेड डाटा एक्स्ट्रा, म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक तज्ञच व्हायचं. याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाचं एकच टार्गेट असावं की आपल्याला ही परीक्षा पास व्हायचं आहे, त्याच्यापेक्षा दुसरं टार्गेट ठेवू नये आपण, ठीक आहे. आपल्याला GDP GNP मध्ये खरंच इंटरेस्ट आहे ना, आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपण त्याच्याकडे गेलेलं कधी पण बेटर ठरेल. मला असं म्हणायचं आहे की आपण फक्त समजा कोळंबे सरांचं पुस्तक असेल, देसले सरांचं पुस्तक असेल, PYQ बघा, सिलेबस बघा, त्यातले तेवढेच पॉईंट करा आणि तेच पॉईंट रिपीट करा. त्या पॉईंट रिलेटेड एक्स्ट्रा जर डाटा असेल तर तो बघा, ठीक आहे. बाकीचं तुम्हाला आता बघा, आपण पंचवार्षिक योजना, आता पंचवार्षिक योजनेचा टॉपिक आहे, फक्त हार्डली एकच क्वेश्चन विचारलाय, ठीक आहे. ते आपल्याला लक्षात येईल. पंचवार्षिक योजना, कारण सिलेबसमध्ये कुठंच दिलेलं नाही, तरी पण त्यांनी विचारलं एक क्वेश्चन, म्हणजे शेतीशी रिलेटेड किंवा ते उद्योगाशी रिलेटेड. पण करा तुम्ही, मी काय म्हणतोय, जेवढा चार्टच्या स्वरूपात जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढी करून टाका, ठीक आहे. साधारणतः लक्षात ठेवा, मी 5 टॉपिक सांगेन तुम्हाला. बँकिंग असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती असेल, परत दारिद्र्य बेरोजगार असेल, मुद्रण, राजकोष नीती आणि बजेट, आपलं आत्ताचं बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे बघून ठेवा, ठीक आहे. तर आपण आता सेशनला स्टार्ट करत आहे. ऍक्च्युअल जो PYQ आहे त्याला आपण स्टार्ट करत आहे, ठीक आहे. तर 2018चा क्वेश्चन पेपर सगळ्यांच्या जवळ असेल. 2018 साली बघा, एक्झाम 13 मे 2018 साली झाली होती. तर पहिला क्वेश्चन आहे, 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॉट डॉट प्रवृत्ती दर्शवतो. आता आपल्याला साधारणतः माहित आहे की आपली एक शेतीप्रधान देश होता, त्यानंतर आता सर्व्हिस सेक्टरकडे आपला कल वाढत चाललाय. मग हे काय असणार आहे, पहिला ऑप्शन आहे स्थिर, दुसरा घटते आहे, तिसरा वाढते आहे, चौथा तटस्थ आहे, बरोबर आहे. तटस्थ पर्याय नसणार आहे, कारण एकतर घट झाली असणार किंवा वाढ झाली असणार. शेती GDPतील शेती ऍग्रिकल्चर सेक्टरचा वाटा त्यांनी विचारलेला आहे, ठीक आहे. तर काय झालेलं आहे, घटते, ऑप्शन नंबर 2 आहे, लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 2. आता आपण जर GDPचा जर विचार केला तर 1950-51 ला किती होता GDP शेती, 50-51 ला किती होता, तर 53.1 होता, ठीक आहे. आणि आताचा जर विचार केला तर साधारणतः आता त्यावेळेला GDP होता, आता जवळजवळ ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड आपण त्याला म्हणतो, GVA म्हणतो, बरोबर आहे. विक्रम विक्रम हा, स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही. विक्रम स्क्रीन दिसत नाहीये. तू पण दिसत नाही विक्रम. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ओके, आता दिसते का? ठीक आहे. काय झालं? काय माहित, काय माहित. हो दिसते का आता दिसतंय, स्क्रीन? स्क्रीन दिसतंय, तू पण दिसतो आता. ठीक आहे.
तर आपण 2018चा क्वेश्चन पेपर बघतोय. त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघतोय ठीक आहे. 1950 ते 51 ते हा. 2013-14 मध्ये आपले जे शेती हो, क्षेत्राचा दिसले जीडीपी मधील दिसले वाट दिसले. शेती क्षेत्रातील जीडीपीचा जो वाटा आहे तो काही घटलाय का वाढलाय? ठीक आहे, हे दोनच क्वेश्चनचा आपण विचार करूया. तर तो वाढलाय. आधी 53.1% होता 50-51 जीडीपी मध्ये शेतीचा वाटा. तो आता जवळजवळ जीवीए मध्ये 18.85% झालाय. ठीक आहे. साधारणतः आपली आकडेवारी बघा, मी तुम्हाला साधारणतः सांगतो की शेतीचं काय झालंय, घटलेलं आहे. ठीक आहे. 53.1% होता, त्याच्यावरून आता 18.85 पर्यंत गेलेला आहे. उद्योग काय झालेला आहे, थोडा वाढलाय. म्हणजे 16.6 होता ज्यावेळेला 50-51ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला. आता किती आहे, 26च्या आसपास आहे. 26.90-27च्या आसपास आहे. पण म्हणजे बघा, फक्त 10 पॉईंट इन्क्रीज झालाय त्या याच्यामध्ये. ठीक आहे. आता सेवा सेक्टरचा जर विचार केला तर जवळजवळ 3 पट वाढलाय. 30.3 होता 1950-51ला, आता 54.25 आहे. जवळजवळ 3 पट. म्हणजे असं सुद्धा वाक्य विचारू शकतात किंवा लक्षात ठेवा की सेवा सेक्टर असेल आणि उद्योग क्षेत्र असेल हे वाढलेलं आहे, पण शेती सेक्टरचा वाटा जीडीपी मधील कमी झालेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. बघा आता हा हा प्रश्न आहे ना, पूर्ण ऑप्शन वरून सोडवायचा. आता कोकण विभाग म्हणले की आपल्याला काय येणार आहे, आलं का लक्षात? कोकण विभाग म्हणलं की समुद्र किनारा येणार आहे. आता बघूया आपण काय आहे. पहिला ऑप्शन आहे शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग. ठीक आहे, याला स्टँड बायला ठेवूया. वन आणि खनिज संपत्ती. ठीक आहे, याला स्टँड बायला ठेवूया. ठीक आहे, कारण कृषी प्रक्रिया उद्योग जरा ताग वगैरे लक्षात आला असेल. 3 नंबर कापड उद्योग. हा, आता सी ला आपण कट करूया. कापड उद्योग आणि कोकणचं काय आहे का रिलेशन? बरोबर आहे. सी आपण कट केला. आता डी मत्स्यपालन, फलोत्पादन, पर्यटन. बघा आता हा 100% ट्रू वाटतो आपल्याला. आता डी पर्याय असलेला कुठला ऑप्शन आहे? एक तर तिसरा ऑप्शन आहे फक्त डी आहे. चौथा ऑप्शन आहे सी आणि डी आहे. आता सी काय, कापड उद्योग. कापड उद्योगला आपण आधीच कट केलेला आहे आणि उत्तर काय ते डी येते. बघा, ऑप्शन वरून ह्या प्रश्नाचं उत्तर काय नाही, याला काय अभ्यासाची गरज नाही, काय नाही, फक्त ऑप्शन वरून आपण सोडवणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे. ठीक आहे. आता 2013ला एक केळकर समिती आली होती. त्या समितीनं एक प्राचीन आदिवासी गट, प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स म्हणून उल्लेख केलाय. त्यापैकी कुठले गट आहेत? तर आता बघा, ऑप्शन ए आहे कातकरी, बी आहे माडिया गौंड, सी आहे कोलाम आणि डी आहे भिल्ल. बरोबर आहे. आणि याच्यावरून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आता आपण काय करूया, केळकर कमिटी आहे. बरोबर आहे का? केळकर समिती 2011 साली फॉर्म झाले. 2013 साली त्यांनी रिपोर्ट दिलाय. लक्षात ठेवा, 2011 साली फॉर्म झालेली आहे केळकर कमिटी. 2013 साली त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. ठीक आहे. तर हे रिजनल बॅलन्स डेव्हलपमेंट रिलेटेड होती कमिटी. बरोबर आहे. महाराष्ट्र सरकारची कमिटी आहे. रिजनल म्हणजे आपला जो रिजनल डिस्पॅरिटी आहे, म्हणजे विषमता म्हणतो, रिजनल विषमता, त्याच्या रिलेटेड ही कमिटी होती. 11ला फॉर्म झाली होती, 13ला त्यांनी रिपोर्ट दिला होता. ठीक आहे. तर ह्यामध्ये त्यांनी प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स म्हणून ओळख करून दिली होती. तर त्यामध्ये 3 ग्रुप्स होते. एक होते कातकरी, दुसरा होता मीडिया गौंड आणि तिसरा होता कोलाम. बरोबर आहे. म्हणजे अ पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. डायरेक्ट आहे. स्टेट फॉरवर्ड म्हणजे काय आहे, याच्यामध्ये काय कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वगैरे काय नाही, डायरेक्ट रिपोर्ट आला होता, तिने असे दिले होते. तर हे कुठल्याही विदर्भ रिजन मध्ये आढळतात. हे जे ग्रुप्स आहेत ते विदर्भ रिजन मध्ये डिस्ट्रिक्ट जर विचार केला तर गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर. ठीक आहे. गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर. 2013ची केळकर कमिटी आहे. प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना आपण केली आहे आणि त्याच्यामध्ये हे 3 गट लक्षात ठेवा, कातकरी, मीडिया गौंड आणि कोला. ठीक आहे. स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, कधीची कमिटी आहे? 2011 रिपोर्ट दिला होता 2013 साली. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत राजकोषीय निर्देशांक आणि बघा बजेट. ठीक आहे. 2018-19च्या बजेट आहे, त्याच्यानुसार आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, 2011चे आकडेवारी बघण्यापेक्षा आत्ताची रिसेंटची आकडेवारी आपण बघूया. आता राजकोषीय तूट बघा काय आहे. राजकोषीय तूट, दुसरा आहे महसूल तूट, तिसरा आहे वर्ष अखेरीस एकूण थकबाकी देयता, म्हणजे आपलं लोन किती, टोटल आउटस्टँडिंग लायबिलिटी. चौथा आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण. ठीक आहे. म्हणजे जीडीपीच्या कर महसूल प्रमाण किती टक्के होतं ते. आता आपण काय करायचं आहे, राजकोषीय तूट. बरोबर आहे. आता याचं याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 काय सांगताय, राजकोषीय तूट 3.3%. आपलं 3%च्या आसपास एफआरबीएम ऍक्ट आपल्याला आठवत असेल, 3%च्या आसपास टार्गेट होतं, आता 3.3 आहे. बरोबर आहे. महसूल तूट आहे 2.2. वर्ष अखेरीस एकूण थकबाकी देयता म्हणजे कर्जाचं प्रमाण आहे 48.8 आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कर महसूल प्रमाण आहे 12.1. ठीक आहे. फक्त हे लक्षात ठेवा, हे बजेटवर डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, आपल्याला हे पाठच करायचं आहे.
म्हणजे आता ह्या वर्षीचं बजेट घ्यायचं आहे, त्यामधून ही आकडेवारी असेल, किंवा मी एक सेपरेट सेशन याच्यावर घेईन, त्यामध्ये तुम्हाला ही कम्पॅरेटिव्हली समजावून सांगेन. ठीक आहे. फक्त आत्ताचा जर विचार केला तर राजकोषीय तूट आता किती आहे, तर 4.8 आहे आत्ताचे. त्यानंतर जर आपण महसूल तूटचा जर विचार केला तर 0.6 आहे. आणि जर टोटल लोनचा विचार केला तर 57.1 आहे. बघा, लोन वाढलेला आहे, म्हणजे आपण वर्षाखेरीस एकूण थकबा किती येता म्हणतो, 57.1 आहे. आणि लास्ट आहे जीडीपीचं कर महसूल प्रमाण किती टक्के आहे, तर 11% आहे आत्ताचा जर विचार केला तर. ठीक आहे. हे आपण डिटेलमध्ये बघूया. फक्त लक्षात ठेवा की फोकस आयोगानं कशावर दिलाय, तर बजेटवर दिलेला आहे, त्यामध्ये या तूट विचारल्यात. ठीक आहे. आता फिस्कल डिफिसिट म्हणजे काय, आपण समजा जर कन्सेप्च्युअल वर गेलो तर फिस्कल डिफिसिट म्हणजे काय. सिंपल, आपण आता बऱ्याच वेळा वाचले, फिस्कल डिफिसिट म्हणजे काय, टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल इन्कम, पण एक्सक्लुडिंग बॉरोइंग. काय करायचं, टोटल एक्सपेंडिचर त्याच्यातून काय करायचं, टोटल इन्कम मायनस करायचा, पण इन्कम मध्ये आपण बॉरोइंग पकडायचं नाही. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, फिस्कल डिफिसिट. बरोबर आहे. फिस्कल डिफिसिट आता किती आहे, मी आत्ताच सांगितलं फिस्कल डिफिसिट किती आहे, तर 4.8% लक्षात ठेवा. त्यानंतर महसुली तूट. आता बघा, फिस्कल डिफिसिट काय दाखवतो आपल्याला, म्हणजे याचा वापर काय म्हणून केला जातो, तर टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल इन्कम आहे, त्यामध्ये बॉरोइंग आपण काढलेले आहेत. तर काय दाखवतंय, तर गव्हर्नमेंटचं बॉरोइंग किती आहे, ही आकडेवारी फिस्कल डिफिसिट म्हणून समजली जाते. आता रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजे काय, नावातच डेफिनेशन आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कधी पण रेव्हेन्यू रिसिप्ट पेक्षा जास्त असला की रेव्हेन्यू डिफिसिट. लक्षात ठेवा, काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा रेव्हेन्यू रिसिप्ट पेक्षा जास्त असतो, त्यावेळेला रेव्हेन्यू डिफिसिट आढळते. म्हणजे काय होतं, रेव्हेन्यू म्हणजे काय, इन्कम असतो. हे काय दाखवतं आपल्याला, की आपला अर्निंग कमी आहे. बरोबर आहे. त्यानंतर टोटल आउटस्टँडिंग लायबिलिटी आपल्याला माहिती आहे, जेवढं गव्हर्नमेंटचं लोन आहे त्याला टोटल आउटस्टँडिंग किंवा वर्षाखेरीस एकूण थकबाकी देतात, त्याला लोन म्हणायचं थोडक्यात. आणि टॅक्स, ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू आपल्याला माहिती आहे, टॅक्स आहे, सगळ्यात मेन जो इन्कम आहे तो टॅक्स मधून आला जातो. आता प्रायमरी डिफिसिट हा एक कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. प्रायमरी डिफिसिट म्हणजे काय, तर फिस्कल डिफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट मागच्या वर्षातलं. बरोबर आहे. आता बघा, आपण फिस्कल डिफिसिट मध्ये ऍक्च्युअल काय काढलं होतं, बॉरोइंग सेपरेट केलं होतं, म्हणजे बॉरोइंग फक्त समजलं आपल्याला, फिस्कल डिफिसिट वरून एवढं बॉरोइंग, एवढं आपल्या लक्षात आलं. बरोबर आहे. तर प्रायमरी डिपॉझिट मधनं काय केलं, तर त्या बॉरोइंग मधलं पण इंटरेस्टचा, म्हणजे लास्ट इयरचं जे इंटरेस्ट आपल्याला द्यायचं होतं, ती पेमेंट आपण कॅन्सल केलं, त्याला आपण काय म्हटलंय, प्रायमरी डिपॉझिट. बरोबर आहे. प्रायमरी डिपॉझिट हे आपल्याला काय दाखवतं, तर आपल्याला कर्जाची किती गरज आहे हे दाखवतं, हे लक्षात ठेवा. कारण आता म्हणजे हा तर आपल्याला कन्सेप्च्युअल क्वेश्चन नाहीये, हा बजेटवर त्यांनी डिस्ट्रीब्युशन विचारलेला आहे, म्हणजे आत्ताचं आकडेवारी विचारलेले आहे. पण 2024 साली डायरेक्ट क्वेश्चन विचारलाय, प्रायमरी डिपॉझिट म्हणजे काय. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट लक्षात ठेवा, छोटे छोटे आहेत पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्र, नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्रोतांच्या महत्वानुसार विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्याचा क्रम खालीलपैकी कोणता आहे. आता लक्षात ठेवा, हे 2016-17चा असू दे अंदाज किंवा आत्ताचा असू दे अंदाज, तर हे आता हा ऑप्शन एकच आहे. कुठला पर्याय क्रमांक, ठेवा. पर्याय क्रमांक कोणता आहे, सी. बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे, फक्त सी बरोबर आहे. आता जर आता 2024, आता हे काय आहे, विक्री कर आहे, त्यानंतर शिक्केवर नोंदणी शुल्क आहे, राज्य उत्पादन शुल्क आहे. बरोबर आहे. आपण आता 2025-26 अभ्यास करूया. ठीक आहे. हे पण बघा, अंदाजपत्रिके म्हणजे बजेटवर क्वेश्चन आहे. बजेट किती इंपॉर्टंट आहे हे लक्षात, सलग 2 क्वेश्चन बजेटवर 2018 साली विचारले. ठीक आहे. तर आता आपण ह्या वर्षीचं बजेटनुसार बघूया. तर आपल्याला का नाही 4 मार्ग आहेत रेव्हेन्यू जनरेट व्हायचे. एक ओन टॅक्स रेव्हेन्यू आहे, दुसरा आहे स्टेट शेअर इन सेंट्रल टॅक्सेस आहे, तिसरा आहे ओन नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे, म्हणजे फीज असेल, फाईन्स असेल. हॅलो. 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 आणि तिसरा आहे ग्रँट्स आहे, ग्रँट इन एड फ्रॉम सेंटर आहे. ठीक आहे. असे 4 प्रकारचे आपल्याला रेव्हेन्यू सोर्सेस आहेत. आता ओन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओन टॅक्स मध्ये काय आहे, स्टेट जीएसटी सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर काय आहे, सेल टॅक्स आहे, म्हणजे विक्री कर आहे. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीज आहेत, म्हणजे शिक्के नोंदणी शुल्क. आणि 4 नंबरचा आहे एक्साइज ड्युटी. ठीक आहे. तर ओन टॅक्स जो आपला रेव्हेन्यू आहे त्याच्यामध्ये क्रम विचारलाय त्यांनी. आता सगळ्यात एक नंबरला येतो ऍक्च्युली एसजीएसटी. बरोबर आहे. त्यानंतर सेल्स ट्रेड्स टॅक्सेस, स्टॅम्प ड्युटी, आणि 4 नंबरचा येतोय आपला स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन चार्जेस, आणि 4 नंबरचा एक्साइज ड्युटी येतोय. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे, एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. यामध्ये जास्त काय असं विचार कर, ऍक्च्युली पाठांतराचा किंवा आपला जो रेव्हेन्यू इन्कम आहे ना, त्या संबंधित आहे. हे महाराष्ट्र सरकारच्या संबंधित विचारलंय, लक्षात ठेवा. आताचं पण हेच हेच प्रमाण दिसतंय आत्ताच्या पण काळात. ठीक आहे.
आता आपण लोकसंख्या 61वा क्वेश्चन बघतोय. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होते बघा आता. पहिला ऑप्शन आहे लोकसंख्या वेगाने वाढते. तिसरा ऑप्शन आहे कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते. तिसरा ऑप्शन आहे लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो. चार वरीलपैकी कोणते नाही. आता आपण पहिल्यांदा बघूया की लोकसंख्या संक्रमण सिद्धांत काय आहे. ठीक आहे, तर फ्रँक डब्ल्यू नोटिस्टीन यानं हा सिद्धांत काढला होता. तर कंट्रीचे पॉप्युलेशन कसं चेंज होते, तर हाय बर्थ रेट हाय डेथ रेट टू लो बर्थ रेट लो डेथ रेट कडे मूव्ह होते, किंवा रुरल ॲग्रेरियन इलिटरेट टू अर्बन इंडस्ट्रियल लिटरेट कडे मूव्ह होते. ह्याचं जे संक्रमण दाखवलंय ना, त्याला आपण म्हणायचं लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. तर त्याच्या अवस्था किती आहेत टोटल? 5 आहेत बघा. आता ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या अवस्थेवर त्यांनी क्वेश्चन विचारलाय. काय विचारलंय? दुसऱ्या टप्प्यातली जी अवस्था आहे ना त्याच्यावर क्वेश्चन विचारलाय. पण टोटल किती अवस्था आहेत? 5 अवस्था आहेत. ठीक आहे. आता पहिली स्टेज बघूया आपण काय. पहिल्या स्टेजमध्ये काय होतंय की हाय स्टेशनरी स्टेज मानली जाते. बरोबर आहे. प्रत्येक समजा आपल्याला ज्यावेळेला सुरुवातीपासून जर इंडियाचा किंवा सगळ्याच देशाचा विचार केला तर प्रत्येक कंट्री ह्या स्टेजमधून गेलेली आहे. ठीक आहे. तर पहिली स्टेज आहे हाय स्टेशनरी, म्हणजे ह्यात काय राहतो? हाय बर्थ रेट हाय डेथ रेट. ठीक आहे. ही अग्रेरियन सोसायटी असते. यामध्ये लिमिटेड ऍक्सेस टू एज्युकेशन असतो. सॅनिटेशन हेल्थ केअर सगळेच प्रॉब्लेम असतात याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे ही अवस्था बघा, जर एक्झाम्पल द्यायचं म्हणजे युएसचे 1800 फक्त हाय डेथ हाय बर्थ रेट. ठीक आहे. त्यानंतर स्टेज 2 आहे. टू यामध्ये बर्थ रेट हाय असतो पण डेथ रेट अचानक डिक्लाइन होतो. ठीक आहे. बर्थ रेट हाय होतो पण डेथ रेट डिक्लाइन होतो. ठीक आहे. याला अर्ली एक्सप्लोजिव्ह इन्क्रीज म्हणायचं. आता बघा, बर्थ रेट हाय राहिला डेथ रेट कमी राहिला म्हणजे काय झालं? लोकसंख्या वेगाने वाढते. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या स्टेजचं अजून काय बघायचं? रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ आपण बघितली. आताचा जर कंट्रीचा विचार केला तर दुसऱ्या स्टेजमध्ये कोण आहे? तर अफगाणिस्तान आहे. लक्षात ठेवा. दुसऱ्या स्टेजमध्ये अफगाणिस्तान आहे. तिसरी स्टेज जर विचार केला लेट एक्सप्लोजिव्ह इन्क्रीज, यामध्ये बर्थ रेट आता कमी व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. आणि डेथ रेट तर आधी जो सेकंड स्टेजमध्ये कमी होता तो कमीच होत चाललाय, पण बर्थ रेट जो सेकंड स्टेजमध्ये हाईला होता ना तो आता कमी होत चाललाय आणि डेथ रेट सुद्धा कमी होत चाललाय. ही तिसरी स्टेज आहे. त्याला काय म्हणायचं? लेट एक्सप्लोजिव्ह इन्क्रीज. आता चौथी आहे लो स्टेशनरी. यामध्ये बोथ बर्थ रेट आणि डेथ रेट लो असतात. आता दोन्हीच्या दोन्ही कमी व्हायला लागल्यात. बोथ बर्थ रेट आणि डेथ रेट लो असतात. ही चौथी स्टेज आहे. त्याला काय म्हणायचं? लो स्टेशनरी स्टेज म्हणायचं. बरोबर आहे. ह्यामध्ये पॉप्युलेशन ग्रोथ बिकम स्टेबल अँड व्हेरी स्लो. ठीक आहे. आणि 5 नंबरची स्टेज जी आहे त्यामध्ये काय होतो? बर्थ रेट हे डेथ रेट पेक्षा कमी आढळतात. बघा, पहिल्या स्टेजमध्ये आपण काय बोललो? बर्थ रेट डेथ रेट आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये डेथ रेट अचानक कमी झाला. बरोबर आहे. तिसऱ्या स्टेजमध्ये काय झाला? बर्थ रेट कमी व्हायला लागला, डेथ रेट कमीच होत चाललाय. बरोबर आहे. चौथ्या स्टेजमध्ये काय झाला? हे स्टॅबिलायझेशन लो स्टेशनरी स्टेजमध्ये गेलाय. त्यामध्ये बोथ दोन्ही कमी व्हायला लागलेत. ठीक आहे. आणि 5व्या स्टेजमध्ये यायला बर्थ रेट कमी झालाय आणि डेथ रेट जास्त झालाय. तर हे आत्ताचं उदाहरण जर गेलं, आता बघा 5व्या स्टेजमध्ये ज्या देशांमध्ये बर्थ रेट कमी आहे डेथ रेटपेक्षा, हे कुठले दोन कंट्री आहेत आता सध्याचे? इटली आणि जर्मनी. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर ज्या देशामध्ये बर्थ रेट आणि डेथ रेट दोन्ही सेम कमी होत चालले तर युएस आणि कॅनडा. आताची युएस आणि कॅनडाचे आहे. आणि आपण आधी काय सांगितलं तर बर्थ रेट कमी होतोय म्हणजे स्टेज 3 मध्ये कोण आहे? तर मेक्सिको आहे. ठीक आहे. तर अशा या स्टेजेस आहेत. लक्षात ठेवा. याला आपण काय म्हणतो? लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. आता आपण जर ह्या जर ऑप्शनकडे बघितलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे असं दाखवलंय. ठीक आहे. साधारणतः सांगतो 5 टप्पे आहेत. परत एकदा रिवाइज करतो मी. पहिला टप्पा आहे हाय स्टेशनरी. यामध्ये बर्थ रेट डेथ रेट दोन्ही हाय असतात. तिसरा टप्पा आहे अर्ली एक्सप्लोजिव्ह इन्क्रीज, म्हणजे यामध्ये खरंच खरंच लोकसंख्या वाढते. ह्यामध्ये काय झालेलं असतं? बर्थ रेट हाय असतो पण डेथ रेट एकदम ड्रास्टिक कमी झालेला असतो. बर्थ रेट हायच फक्त डेथ रेट एकदम ड्रास्टिक, म्हणजे समजा काय तर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे कंट्रीनं त्यामुळे इन्व्हेस्टमेंट केली असती. आणि तिसऱ्या स्टेजला आपण काय म्हणतो? लेट एक्सप्लोजिव्ह इन्क्रीज. यामध्ये बर्थ रेट कमी व्हायला सुरुवात होते. डेथ रेट तर कमी झालेलाच आहे, ऑलरेडी डिक्लाइनकडे गेलेला आहे. ठीक आहे. चौथ्या स्टेजमध्ये लो स्टेशनरी याला म्हणायचं, कारण बोथ बर्थ रेट आणि डेथ रेट त्याच रेटनं कमी व्हायला लागलाय. आणि 5व्या स्टेजमध्ये तर काय झालेलं असतंय? बर्थ रेट हा डेथ रेटपेक्षा पूर्णपणे कमी झालेला असतो. इटली आणि जर्मनी. लक्षात ठेवा. तर समजलं लोकसंख्या संक्रमण सिद्धांत फ्रँक डब्ल्यू नोटस्टीन याने केलेला आहे. यामध्ये दुसऱ्या स्टेजवर हा क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे. हे जे दुसरा ऑप्शन आहे कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते. ठीक आहे. लो स्टेशनरी स्टेज 4 संबंधित आहे. ठीक आहे. लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो. स्टेज 5 संबंधित आहे. हे तिन्हीचे तिन्ही ऑप्शन हे वेगवेगळ्या स्टेज दर्शवतो, पण आपल्याला विचारलंय दुसऱ्या स्टेज. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे एक दिवशीचा रोजगार निर्मिती खर्च आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दर्शवतो. बरोबर आहे का?
आता ह्याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक, बरं ठीक आहे, आपण ऑप्शन बघूया आधी. 262 काय नाही, साधारणतः त्यांनी काय विचारलंय की किती रोजगार 2015-16 साली दिलेला आहे, आणि किती दिवस एका माणसाला रोजगार पुरवलेला आहे. हा 2015-16चा क्वेश्चन आहे. हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, ठीक आहे. पण एमजी नरेगा स्कीम, आता स्कीम्स मध्ये जर विचार केला, हे बेरोजगारी संबंधीची स्कीम आहे. एमजी नरेगा प्रत्येक इयरला आपल्याला एखादा क्वेश्चन दिसणार आहे. हे पण महत्वाचं आहे. 2015-16ला 242 रुपये आपण रोजगार पैसे देत होते, आणि 60 दिवस त्यांना रोजगार मिळाला होता. आता जर 2025-26चा किंवा 24-25 किंवा 23-24 हे 3 वर्षाचा जर विचार केला, तर आत्ताचा आहे 312, लक्षात ठेवा. 312 आपण पेमेंट देतोय त्यांना, आणि ऍव्हरेज रोजगार मिळालाय म्हणजे 47.83 दरम्यान आहे, ठीक आहे. 23-24ची आकडेवारी आहे. पण ही 2025-26 आहे, 312 रुपये. आत्ताचा जर रोज आपण जे पैसे देतोय त्यांना, तर 312 रुपये देतोय, लक्षात ठेवा. 312, ठीक आहे. आता एमजी नरेगा आपल्याला माहिती आहे कधी सुरुवात झाली, फेब्रुवारी 2006, 2005चा ऍक्ट आहे. त्यामध्ये आपण काय केलं जातो, तर 100 दिवसाचा आपण त्याला रोजगार दिला जातो. आता बघा, जर आपल्याला एकाला काम करायचे तर तो जर म्हटला की मला काम करायचे तर त्यानं 15 दिवसाच्या आत त्याला रोजगार आपण प्रोव्हाइड केलाच पाहिजे आहे. दुसरी गोष्ट, जर त्यानं काम केलं तर त्याला पण काम संपल्यापासून 15 दिवसात त्याला पेमेंट केलंच पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे. 15 डेज लक्षात ठेवा. प्रायोरिटी कोणाला दिली जाते? वल्नरेबल ग्रुप्स असतील, फार्मर्स असतील, वुमेन असतील, एससी असतील, एसटी असतील. इम्पॉर्टंट पॉईंट मी फक्त कव्हर करतोय. आपण ज्यावेळेस स्कीम्स या रिलेटेड आपण एक सेपरेट सेशन घेणार आहे ना, त्यामध्ये ही स्कीम डिटेलमध्ये कव्हर करूया आपण. पण डिटेलमध्ये बघायची गरजच नाही. तुम्ही आता क्वेश्चन्स बघा. हा तर त्यांनी काय विचारलं की किती पेमेंट दिलं जातं आणि किती दिवस दिला जातो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. तर केंद्र सरकारच्या अगोदरी खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी अंमलात आणला? बघा, लक्षात ठेवा. FRBM ऍक्ट, थोडक्यात फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन याला म्हणतायत. पण हा FRBM ऍक्ट रिलेटेड आहे. 2003 साली हा ऍक्ट आलाय. तर याचा पर्याय क्रमांक आहे, आता बघा, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, वेस्ट बेंगॉल, बरोबर आहे. आपण फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन इन डिटेल बघूया. त्याच्या आधी हे काय आहे, 2003 साली हा ऍक्ट आला होता, FRBM ऍक्ट, बरोबर आहे. त्याला काय म्हणतायत? फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. त्यावेळेला आपलं फिजिकल डिपॉझिट असेल, रेव्हेन्यू डिपॉझिट असेल, याचं प्रमाण वाढलं होतं, म्हणून गव्हर्नमेंटनं हा ऍक्ट आणला होता. तर तो ऍक्ट ज्यावेळेला आला ना, त्यावेळेला सगळ्यात ऍक्ट यायच्या आधीच काही राज्यांनी ते ऍक्सेप्ट केलं होतं, म्हणजे ते तत्व अवलंबलं होतं. तर ते कोण कोण होते? कर्नाटक होते. सगळ्यात पहिलं राज्य होतं कर्नाटक, लक्षात ठेवा. 2002 साली. हा असा पण क्वेश्चन विचारू शकतात की पहिल्या कोणत्या राज्यानं हे फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन ऍक्सेप्ट केलं. त्यानंतरचं राज्य आहे केरला, UP, तामिळनाडू आणि पंजाब. म्हणजे ऑप्शन क्रमांक कुठला आहे? 2. उत्तर प्रदेश, पंजाब आहे, कर्नाटक, केरळ आहे, तमिळनाडू आहे. वेस्ट बेंगॉल पर्याय नाही याच्यामध्ये, ठीक आहे. FRBM ऍक्ट आहे. आता लॉचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? FRBM जो ऍक्ट आहे 2003 साली आला, बरोबर आहे. याच्यावर ना FRBM, जसं मी तुम्हाला आता सांगितलं एमजी नरेगा स्कीम आहे, तशी हा FRBM जो ऍक्ट आहे ना, दरवर्षी क्वेश्चन आहे, दरवर्षी तुम्हाला क्वेश्चन दिसतील. आता बघा, यामध्ये ह्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? तर रिड्युसिंग फिजिकल डिपॉझिट आणि गव्हर्नमेंट डिपॉझिट. आता बघा, फिजिकल डिपॉझिट म्हणजे काय आपण बघतो, ऍक्च्युअल गव्हर्नमेंट बॉरोइंग कळतं आपल्याला. त्याच्यावरून आपण काय करतो? प्रायमरी डिपॉझिट काढतो. यावरून काय कळतं की किती कर्जाची गरज आहे? ती प्रायमरी डिपॉझिट का फक्त इंटरेस्ट त्यातनं मायनस करतो, जे लोन आपण गव्हर्नमेंटने उचललंय ते, बरोबर आहे का? तर रिड्युसिंग फिजिकल डिपॉझिट आणि गव्हर्नमेंट डेप्ट, हे या ऍक्ट इन्शुअर करते की गव्हर्नमेंटचं डेप्ट कसं कमी करायचं, फिजिकल डिपॉझिट कमी कसा करायचा, ठीक आहे. त्यानंतर ह्याचा फायदा काय होतो? तर लॉंग टर्म इकॉनॉमिक स्टॅबिलिटी त्या राज्याला किंवा आपल्या देशाला, ठीक आहे. तर इकॉनॉमिक फ्रॉम म्हणजे आपले जे फॉलिंग किंवा रिसेशन असते त्याला वाचवण्यासाठी हे हे लक्षात ठेवा, हा ऍक्ट ऍक्ट काम करतो, ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सपरन्सी अपॉन फिजिकल ऑपरेशन, यातला एक पॉईंट आहे. हा एक डिटेल म्हणजे डिटेल याच्यावर एक नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे. ट्रान्सपरन्सी अबाउट फिजिकल ऑपरेशन, ठीक आहे. तर असा FRBM ऍक्ट कधीचा आहे? 2003चा आहे, लक्षात ठेवा. याच्यावर हा क्वेश्चन असा विचारलाय की कोणत्या राज्यांनी, केंद्र सरकारच्या अगोदर, केंद्र सरकारनं 2003 साली ऍक्ट आणला, त्याच्या आधीच यात 5 राज्यांनी फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन हे केलं होतं, अडॉप्ट केलं होतं, ठीक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण FRBM ऍक्टवर दरवर्षी क्वेश्चन विचारलाय. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981-2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर घेतला. बघा, 1981-82चा सरासरी स्थूल देशांतर्गत GDP विचारलाय. त्याचं ऑप्शन एक आहे 3.5, 2 आहे 5.9, 5.7 आणि चौथा आहे 4.2, बरोबर आहे. आता बघा, सरळ स्टेट फॉरवर्ड फॅक्च्युअल आहे, पण त्यांनी किती वर्षाचा पिरियड हे केलाय? 1981 ते 2012, बरोबर आहे. आणि उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 2, 5.9. जर आपण असा विचार केला की 1951 पासून 2025 म्हणजे आत्ताचा जर विचार केला, तर ऍव्हरेज जीडीपीचा ग्रोथ रेट काय असेल? तर ऍव्हरेज जीडीपीचा ग्रोथ रेट आहे 6%, लक्षात ठेवा. एवढं जरी माहित असेल ना, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार. मग यांनी पिरियड कितलं कोणताही देऊ देत,
ठीक आहे. फक्त 1981चा ते आपल्याला माहिती आहे, हिंदू वृद्धी दर 3.5%च्या आसपास होता. 81च्या पुढचा किंवा ऍव्हरेज जरी म्हटलं 51 पासून आतापर्यंतचा तरी 6% आहे. 2025 पर्यंत आहे, लक्षात ठेवा. याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 1951 पासून 2025 पर्यंत ऍव्हरेज जीडीपी रेट जरी विचारला तर तो ऍव्हरेज 6% आहे, लक्षात ठेवा. आता आपण जर डिकेड वाईज त्याला म्हणजे 51 ते 1980, आता बघा 1980 81 नंतर हा क्वेश्चन विचारलाय. 51 ते 80 मध्ये किती होता? 3.5% होता. 51 ते 80 किती होता? 3.5%. त्याला हिंदू वृद्धी दर म्हणतोय, बरोबर आहे का? नंतर 81 ते 2012 तुम्हाला समजलाच, बरोबर आहे. तर 2012 पासून आतापर्यंत किती आहे? तर म्हणजे त्यामध्ये 2010 ते 2020 7.5 आहे, आणि आत्ताचा 2020 ते 24 6.5 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. डिकेड वाईज जर बघितलं 51 ते 80 मध्ये आपला सेम होता 3.5%, असं पण विचारू शकतात. 81 ते 12 ऑलरेडी विचारला 5.9% आहे. त्यामध्ये नुसता 80 ते 2000 जरी विचारला तरी 5.5% येतोय. 2000 ते 2010 विचारला तर 8% येतोय. 2010 ते 2020 विचारला तर 7.5% येतोय. 20 ते 24 विचारला तर 6.5% येतोय. आणि 51 ते 2025 पर्यंत ऍव्हरेज जीडीपी रेट विचारला तर 6.04, म्हणजे 6% राऊंड फिगर, लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे. फक्त याला लॉजिक, थोडं लॉजिकचा वापर करायचा. तर जर तुम्हाला एक ऍव्हरेज जीडी, आता आपल्याला तर हे पाठ असते 51 ते हिंदू वृद्धी दर, हिंदू वृद्धी दर, ठीक आहे. त्यामुळे हा तर पर्याय आपण काढून टाकणार आहे. कारण 81 ते 2000 मध्ये महत्वाचं काय झालं होतं? 1991चं एलपीजी धोरण. त्यानंतर काय झालं असणार आहे? कारण आपल्या जवळजवळ 1991 ला खूप कमी जीडीपी होता, 1-2%च्या आसपास असेल. 1991 नंतर हा वाढलेला आहे, त्यामुळे ऍव्हरेज एवढं झालेलं आहे, लक्षात ठेवा. ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे पुढं. तर हा क्वेश्चन लक्षात ठेवा, लॉजिकचाच क्वेश्चन आहे. फक्त आता 5.9 का 5.7 यासाठी तुम्ही काय करा, शक्यतो डिकेड वाईज ऍव्हरेज जे आहे ना ते त्याचा अभ्यास करा. म्हणजे 81 ते 2000, 2000 ते म्हणजे ते मिळते बऱ्यापैकी आकडेवारी आहे, मी पण तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. सिंपल क्वेश्चन आहे. इन्कम इन्कम जे नॅशनल इन्कम जे टॉपिक आहे ना आपलं, त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न काय असणार आहे? युनिव्हर्सॅलिटी. सॉरी, सार्वत्रिकता म्हणजे युनिव्हर्सॅलिटी, बिनशर्तता, बरोबर आहे. अनकंडिशनलिटी, प्रतिनिधित्व, लाभार्थीच्या निवडीचा आदर, आणि वरीलपैकी सर्व. तर काय उत्तर असणार याचं? वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवा. युनिव्हर्सल बेसिक इन्कम मध्ये काय आहे असं विचारलंय, तर बऱ्यापैकी सगळंच असतंय ते. आता एक्स्ट्रा जर ह्याच्यापेक्षा जर विचारलं तर इंडिव्हिज्युअलिटी एक अजून एक आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा युनिव्हर्सॅलिटी, अनकंडिशनलिटी, ठीक आहे. त्यानंतर पिरियडिक कॅश पेमेंट आहे, आणि चौथा आहे इंडिव्हिज्युअलिटी. हे 4 प्रिन्सिपल आहेत बघा युनिव्हर्सल बेसिक इन्कमचे. ठीक आहे, ऑल ऑफ द अबोव्हचं उत्तर आहे. खूप क्वेश्चन म्हणजे जर आपण वाचलो की सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काय येते तर आपल्याला ऑप्शन बघूनच समजून येतील त्या गोष्टी. ठीक आहे, ऑल ऑफ द अबोव्ह. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात. आता बघा हिने काय विचारलंय माहितीये का? साधारणतः ह्या क्वेश्चन मध्ये कीवर्ड काय 2004-5 आहे. म्हणजे 2004-5 ला एक सार्वजनिक उपक्रम म्हणजे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आपण म्हणतो त्याला, त्याच्या कामगिरीवरून काहीतरी त्यांनी उपक्रम एक तयार केला, बरोबर आहे. तर ते कधी चांगली कामगिरी करू शकते विचारलं. बघा पहिला ऑप्शन आहे पुरेशी स्वायत्तता दिली नाही. आता बघा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे बँका किंवा कुठलीही घेतली तर आपण पुरेश त्यांना जर स्वायत्ता दिली तर ते काम करणार ना चांगलं, बरोबर आहे. म्हणजे पहिला ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा आहे नोकरशाही राजकीय नियंत्रणात घट. बघा आता यांचं जर नियंत्रण म्हणजे नोकरशाही राजकीय नियंत्रण कुठनं जरी काढलं तरी आपण बेटर काम करणार, म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती रुजू सुरू करणे, बरोबर आहे ना. प्रायव्हेटायझेशन आपण केलंच ना चालू 1991 नंतर. हे 2004-5चा फक्त पीएससी संबंधित रिपोर्ट आहे. म्हणजे वरील सर्व उपाययोजना. बघा प्रश्न फक्त अर्थ बघा, त्या अर्थावरून तुमच्या लक्षात येईल की सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय, म्हणजे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. 2004-5 साली रिपोर्ट आला होता. तर पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस कधी ग्रोथ करू शकतात हा प्रश्न विचारलाय. त्यांना स्वायत्तता द्या, त्यांच्यावरचं नोकरशाही राजकीय नियंत्रण काढून टाका, आणि त्यामध्ये प्रायव्हेटायझेशन करा. या तिन्ही गोष्टीमुळं आपलं हे होणार आहे, बरोबर आहे. तर त्याचा फायदा काय होणार आहे? यांची प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे, टर्नओव्हर वाढणार आहे, फिजिकल कॉन्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला त्यांची मदत होणार आहे. ठीक आहे, रेव्हेन्यू, फिजिकल डिफिसिट जे काय असेल ते. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा पण ऑप्शनवर नाही, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न सुद्धा ऑप्शनवरूनच जाण्याचा प्रश्न आहे. आता शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत? बघा हा पण जनरल स्टेटमेंट दिलेत. शेती क्षेत्रासाठीचे आर्थिक नियोजन त्यांनी सांगितले काय असणार आहे? शेती उत्पन्नात वाढ करायची आहे का? करायची आहे 100%. येस. रोजगार संधीमध्ये वाढ 100%. ग्रामीण भागातील उत्पन्नाची विषमता कमी करणे 100%, बरोबर आहे. तर हे सुद्धा जनरल स्टेटमेंट दिलेले वरीलपैकी सर्व ऑप्शन आहे. शेती क्षेत्रामध्ये आर्थिक नियोजनात काय काय आपल्याला चेंजेस करायचे आहेत ना त्याच्याविषयी
हे 4 ऑप्शन बघून घ्या, चारीची चारी करेक्ट आहेत, त्यामुळे ऑल ऑफ द अबव उत्तर आहे. ठीक आहे. ज्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही ती मी देत नाही, ही लॉजिकची क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन लॉजिकचे दिसणारच. ठीक आहे. आता बघा, स्कीम्सवर क्वेश्चन विचारलाय. प्रधानमंत्री मुद्रा योजना, सौभाग्य योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि उज्ज्वल डिस्कॉम डी अश्युरन्स योजना. आता मुद्रा योजने काय असणार आहे? मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिलेटेड असणार आहे, बरोबर आहे. नावातच आहे बिझनेस, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज वगैरे. सौभाग्य योजना काय? हर घर बिजली योजना, बरोबर आहे, म्हणजे बिजलीशी संबंधित योजना असणार आहे. उज्ज्वला काय आहे? हे गॅस सबसिडी रिलेटेड आहे. पहेल पहेल थ्रू आपण काय करतो, त्याचं हे दिलं जातं. त्यानंतर डिस्कॉम अश्युरन्स काय आहे? जे आपले ते स्टेटचे जे डिस्कॉम्स आहेत, म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, स्टेट ओन्ड इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन कंपनीज म्हणजे डिस्कॉम्स, त्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी ही स्कीम आलेली आहे. आता बघा, पंतप्रधान मुद्रा योजना काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4, सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित व विकास. सौभाग्य योजना कुठे आहे? वीज बघा कुठे आहे? सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण. प्रधानमंत्री उज्ज्वला स्कीम काय करते? एलपीजी जोडणी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना. आणि डिस्कॉम काय करते? वीज वितरण कंपन्याचे आर्थिक आरोग्य सुधारणे. बरोबर आहे. सिंपल क्वेश्चन आहे, नावातच बऱ्यापैकी उत्तर आहे. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे, मुद्रा म्हणजे स्मॉल इंडस्ट्री रिलेटेड, बिझनेस रिलेटेड आहे. सौभाग्य म्हणजे काय? बिजली रिलेटेड आहे. उज्ज्वला ही गॅस रिलेटेड आहे. आणि डिस्कॉम अश्युरन्स हे वीज वितरण कंपन्याचं त्यांना आपले सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना अर्थसहाय्य करणार आहे. ठीक आहे. तर आपण जरा एक्स्ट्रा जर बघितलं तर मुद्रा योजनेविषयी काय माहिती सांगता येईल आपल्याला? मुद्रा योजना ही 8 एप्रिल 2015 साली आली. 8 एप्रिल 2015, लक्षात ठेवा. यामध्ये काय आहे? 20 लाखापर्यंत तुम्हाला कोलॅटरल फ्री कर्ज देते बँक. 20 लाखापर्यंत. त्यात 4 टप्पे आहेत. आता चौथा टप्पा आता ऍड केलेला आहे. तर पहिला टप्पा आहे शिशु. शिशु काय? 50,000पर्यंत लोन दिलं जातं. त्यानं ते रिपे करायचं, त्याला किशोर लोन भेटणार. किशोर म्हणजे काय? 50,000 ते 5 लाखापर्यंत. आणि त्यानंतर तिसरा टप्पा आहे तरुण. हा आतापर्यंत होता 5 लाख ते 10 लाख. आता त्यांनी काय केलं? तरुणचं पण लोन लोकांनी रिपे केलं, तर त्याला तरुण प्लस कॅटेगरीमध्ये टाकलं, तर 10 ते 20 लाख असं अप टू 20 लाख कोलॅटरल फ्री लोन दिलं जातं. ह्या वर्षीचा इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचा. 10 ते 20 लाख त्यांनी वाढवून ठेवलं. ठीक आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना कोलॅटरल फ्री लोन आहे, 20 लाखापर्यंत आहे. फक्त ही डेट लक्षात ठेवा, 8 एप्रिल आहे बरं ना. म्हणजे काही काही ज्या फ्लॅगशिप स्कीम आहेत ना गव्हर्नमेंट, त्यापैकी एक मुद्रा योजना आहे. तर त्याच्या डेट पाठच करून ठेवायची, 8 एप्रिल 2015. ठीक आहे. मुद्रा योजना झाली. त्यानंतर सौभाग्य योजना. ठीक आहे. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना ही 2017ला स्कीम आलेली आहे. ठीक आहे. 2017 सौभाग्य योजना ही 2017ची स्कीम आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन टू ऑल अनइलेक्ट्रिफाईड हाऊस होल्ड इन रूरल एरियाज अँड पुअर इन अर्बन. बघा, रूरल आणि अर्बन दोन्ही ठिकाणी ही इलेक्ट्रिसिटी कनेक्शन द्यायचं आहे. ठीक आहे. कम्प्लिटेड ही 2019 साली कंप्लीट झाली होती. त्यानंतर आरडीएसएस म्हणजे रिव्हॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम आलेली आहे 2019 नंतर. लक्षात ठेवा. हे आहे सौभाग्य योजना. नंतर उज्ज्वला स्कीम काय आहे? उज्ज्वला स्कीम हे एलपीजी सिलेंडर रूरल अँड प्रायव्हेट हाऊस होल्ड यांच्यासाठी आहे. बेनिफिट काय? यामध्ये फ्री एलपीजी कनेक्शन दिलं जातं, सबसिडी दिली जाते. जर 14.2 केजी सिलेंडर असेल तर 6 रिफिल पर्यंत सबसिडी दिली जाते. जर 5 केजीचं सिलेंडर असेल तर 8. ठीक आहे. त्यानंतर ईएमआय फॅसिलिटी पण आहे, म्हणजे पहिल्यांदा जो स्टोव घ्यायचा आहे किंवा पहिलं जे रिफिल करायचं त्यासाठी ईएमआय वर सुद्धा त्याला दिलं जातं. हे पेहेल याच्यामध्ये एक प्रोग्राम आहे. पेहेल या कुठल्या? उज्ज्वलामध्ये. पेहेल थ्रू आपण डीबीटी करतो, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करतो. पेहेल लक्षात ठेवा, याच्यावर पण क्वेश्चन विचारू शकतात. आता एलपीजी कनेक्शन उज्ज्वला 2.0 2021-22 आलं होतं. 1 करोडचं टार्गेट होतं, परत त्यांनी 1.6 करोड होतं. तर हे दोन्ही दोन्ही टार्गेट आपण अचीव केले, म्हणजे आता 1.6 करोडचं टार्गेट आपण 2.0 21-22 आलं होतं उज्ज्वला 2.0. ठीक आहे. आता उदय उदय म्हणजे काय? उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना. ठीक आहे. हे 2015 सालची स्कीम आहे. ही 2015 सालची स्कीम आहे. यामध्ये काय केलं जातंय? फायनान्शियल हेल्थ इम्प्रूव्ह करायची. कोणाची? स्टेट ओन्ड इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीज आहेत. ठीक आहे. यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट 75% त्याचं काय घेतं? डेप्ट घेतं, आउटस्टँडिंग डेप्ट घेतं आणि ते लेंडरला देतं बॉन्ड बनवून त्याचे. ठीक आहे. ही कोणती स्कीम आहे? उज्ज्वल डिस्कम अश्युरन्स योजना. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, नावातच बऱ्यापैकी ना, नावातच याचं उत्तर दडलंय. हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्यांचा डेप्रिवेशन म्हणजे नागवणूक दर .टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असतात. ऍक्च्युली काय म्हटलं यांनी इंग्लिशमध्ये, इफ डेप्रिवेशन स्कोर इज .पर्सेंटेज ऑर ग्रेटर दॅट हाऊस होल्ड मल्टी डायमेन्शनल पुअर. हा क्वेश्चन विचारलाय मल्टी डायमेन्शनल पुअर इंडेक्स वर विचारला, एमपीआय वर क्वेश्चन विचारलाय. लक्षात ठेवा, मल्टी डायमेन्शनली पुअर इंडेक्स आहे. कधीचा इंडेक्स आहे हा? 2010चा आहे. लक्षात ठेवा. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आलता. आता बघा, जर पोवर्टी रिलेटेड किंवा ह्या इंडेक्स बद्दल विचारलं तर या मल्टी डायमेन्शनल पोवर्टी इंडेक्सवरच बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले. म्हणजे मी तुम्हाला सांगते, एमजी नरेगा जसं झालं तसं आपले फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट झाला 2003चा, आणि मल्टी डायमेन्शनल पोवर प्रत्येक इयरला आपल्याला एक क्वेश्चन दिसणार आहे. ठीक आहे. तर आता युएनडीपी ऑक्सफर्डने 2010 साली सुरू केला मल्टी डायमेन्शनल पोवर्टी इंडेक्स.
हिने ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जो 1997 पासून सुरुवात होती त्याला रिप्लेस केला. याचे 3 आयाम आणि 10 निर्देशांक आहेत. बऱ्याच सगळ्याच एक्झामला ते विचारतात किती आयाम आहेत आणि किती निर्देशांक आहेत. तर 3 आयाम आणि 10 निर्देशांक आहेत. ठीक आहे. त्यामध्ये डेप्रिशिएशन, आता 3 आयाम मध्ये काय आहेत तर हेल्थ. हेल लक्षात ठेवा. 3 आयाम कुठले कुठले आहेत? हेल. हे लास्ट 2024 हा क्वेश्चन विचारलाय. हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड. ठीक आहे. हेल्थ लक्षात ठेवा. हेल्थमध्ये काय येतंय तर न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि बालमर्यादा येते. एज्युकेशनमध्ये काय येतंय तर स्कूल अटेंडन्स म्हणजे बालक पटसंख्या आणि इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे शालेय वर्ष येतं एज्युकेशनमध्ये. ठीक आहे. यामध्ये पोषण आणि बालमर्यादा येतंय. यामध्ये बालक पटसंख्या आणि शालेय वर्ष येतं. आणि लिव्हिंग स्टँडर्डमध्ये 6 घटक आहेत लक्षात ठेवा. ह्या 2 आहेत निर्देशांक. यात 2 निर्देशांक आहेत, यात 6 निर्देशांक आहेत. या 6 मध्ये काय काय आहेत तर मालमत्ता आहे, वीज आहे, पेयजल आहे, स्वच्छता आहे, स्वच्छ इंधन आहे, घर आणि निवारा आहे. म्हणजे ऍक्सेस टू क्लीन वॉटर, सॅनिटेशन, कुकिंग, पुहेल, प्रॉपर्टी, होम अँड इलेक्ट्रिसिटी. लक्षात ठेवा 6 निर्देशांक यात आहेत. टोटल किती? 10 निर्देशांक आहेत. आणि त्याचे आयाम किती आहेत तर 3 आहेत. हेल्थ, एज्युकेशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, लिव्हिंग स्टँडर्ड. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि आता क्वेश्चन काय विचारलाय ते लक्षात ठेवा. आता ह्या जर इंडेक्सवरून जर आपल्याला डेप्रिव्हेशन स्कोअर काढायचा आहे तर तो किती यायला लागतो? 33.33. लक्षात ठेवा, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे हा सुद्धा. फक्त हे बॅकग्राऊंड एक लक्षात ठेवा त्याला. 33%, 33.33 किंवा 1/3 आपण म्हणतो पर्सेंट किंवा ग्रेटर असेल तर तो मल्टीडायमेन्शनली पुअर समजला जातो. त्याचा स्कोर आपण जे आयाम किंवा निर्देशांक सांगितलेत त्या निर्देशांकावरून जर त्यांचा स्कोर काढला तर 1/3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. म्हणजे 33.33 हे उत्तर आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आता पुढचं बघा, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॉट डॉट वर आपले नियंत्रण ठेवते. आता केंद्रीय बँक म्हणजे काय? आरबीआयला आपण कन्सिडर करू, बरोबर आहे. आणि मॉनिटरी पॉलिसी विचार करू. काय असणार आहे? पब्लिक एक्सपेंडिचर बँकेचं काम आहे का? नाही, चुकीचं आहे. हे करून टाकू. सप्लाय ऑफ मनी असणार आहे. टॅक्स रेव्हेन्यू नाही आहे. टॅक्स आरबीआयचा काय विषय आहे का? ऑल ऑफ द अबोव पण कॅन्सल असणार आहे. कारण हे 2 पर्याय आपण काढले आहेत. म्हणजे सप्लाय ऑफ मनी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी, सेंट्रल बँक म्हणतात तर सप्लाय ऑफ मनी. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला जास्त विचार करायची पण गरज नाही. असा 2018चा क्वेश्चन पेपर आहे.